छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला। पण 1 वर्ष झालं तरी या प्रकरणाचा तपास झालेला नाही। न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही। त्याबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी याबाबत खुलासा केला। राज्य शासनाच्या परवानगीनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करणं, धमकी देणं तसंच छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात 1 मार्च 2025 रोजी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। वर्ष उलटलं तरी या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं नसल्याबद्दल फिर्यादी इंद्रजित सावंत यांनी आज पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एक प्रकारे राज्याचा गृह विभाग आणि कोल्हापूर पोलीस कोरटकरला मदत करतायत का असा सवाल इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उपस्थित केलाय। काल आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब आणि इतर महापुरुषांच्या बद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलेले आहेत आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर शासन गंभीर नसेल तर न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आम्ही पुन्हा तयारी करत आहोत। वर्ष उलटलं तरी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होत नसल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं इंद्रजित सावंत यांनी सांगितलं। तसंच न्यायालयानं कोरटकरला जामीन देताना काही कठोर अटी घातल्या होत्या, त्या अटींचा भंग झालाय का असा सवाल देखील सावंत यांनी उपस्थित केलाय। पोलिसांनी जर प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे तपास केला नाही तर आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल असं देखील इंद्रजित सावंत म्हणाले। दरम्यान पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय। प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून या संदर्भातील कागदपत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडे पाठवली आहेत। राज्य शासनाच्या अनुमतीनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू असं निरीक्षक लोंढे यांनी सांगितलंय।